थांबा थांबा थांबा, मी आणलेला आहे बघा चिकन, बनवू एकच नंबर आणि खाऊ. आहा, तुम्ही बघू शकताय पातेलं घेतलंय मित्रांनो. पातेल्यामध्ये आपण चिकन टाकलंय. 2 ते 3 पाण्यानं चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं, जेणेकरून त्याच्यात काही रक्त पंख वगैरे काय असले ते निघून जातात. तुम्ही बघू शकताय आपण घेतलेले आहेत 2 टमाटे आणि 2 कांदे. ते पण आपल्याला घ्यायचे बारीक बारीक चिरून. तोपर्यंत सांगा मी आज कसा काय दिसतोय मित्रांनो. छान दिसतोय ना. बारीक बारीक टमाटर कापून घेतले मित्रांनो. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे बघा कांदा. कांद्यानं पण डोळ्यात पाणी येते मित्रांनो. कसं करावं, काय खावं का नाही काहीच कळत नाही. कांदा बारीक बारीक घ्यायचा कापून. त्याच्यानंतर घ्यायचं आपल्याला अद्रक आणि लसण. ते पण घ्यायचं आपल्याला बारीक बारीक वाटून. बारीक वाटून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता लसण पण खाली पडते. ते पण म्हणते नाही मला वाटायचं आज. वाटल्यानंतर मग घेतलंय आपण धुतलेलं चिकन. आपल्याला चिकनमध्ये टाकायचे चवीनुसार हळद पावडर, म्हणजेच आपली हळद. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचंय मीठ. चवीनुसार मीठ टाकायचंय मित्रांनो. मीठ टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता आपण पेटवलेला आहे गॅस पेटवून त्याच्यावर ठेवायचं आपल्याला पातेलं ठेवायचंय. थोडंसं हलवायचं, थोडेसे नखरे करायचे आणि मग त्याच्यात टाकायचं आपल्याला. तुम्ही बघू शकता कांदा आहे, कोथिंबीर आहे, टोमॅटो आहे आणि अद्रक लसणाचं पेस्ट आहे. हे सगळं आपल्याला याच्यामध्ये टाकून द्यायचं. टाकून दिल्यानंतर तुम्ही बघू शकताय आपल्याला घ्यायची एक पकडीनं पकडायचंय, नाही तर हात भाजल. आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करायचंय. त्याच्यानंतर थोडंसं टाकायचं आपल्याला त्याच्यामध्ये तेल, म्हणजेच गोड तेल टाकायचं मित्रांनो. गोड तेल टाकल्यानंतर कसं आहे माहिती आहे का, थोडीशी टेस्ट येते. आपल्याला आळणी प्यायचं आहे ना. त्याच्या तेल टाकल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता थोडंसं बघायचं मोबाईलकडं आणि झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून 15 ते 20 मिनटं रेस्ट करू द्यायचं त्याला. आणि नंतर लावायचे गाणे, परदेसी परदेसी. थोडंसं नाचायचं 15-20 मिनटं. चिकन शिजते तोपर्यंत आपलं. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता आपलं चिकन शिजलेलं आहे. चिकन शिजवून मस्त आपल्याला घ्यायचं आहे. आपल्याला एका प्लेटमध्ये काढून चांगलं खरखर, चांगलं काहीच ठेवायचं नाही, प्लेटमध्ये टाकून घ्यायचं आहे सगळं. पातेल्यामध्ये धुवून हिसळून घ्यायचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्याला घ्यायचेत घरातले मसाले आणि चिकन. वाव, कसलं भारी दिसतंय. मग नंतर ठेवायचं आपल्याला गॅसवर पातेलं. त्याच्यामध्ये टाकायचे 2 चमचे तेल टाकायचे. चांगलं तेलाला गरम होऊ द्यायचे. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला आपले मसाले टाकून द्यायचेत. चांगले मसाले फ्राय करायचे. गरा हलवून घ्यायचे, जेणे की आपल्याला भाजीवर चांगली काळी काळी तर्री दिसेल आणि भाजी घट्ट होईल. मसाले भाजल्याशिवाय चांगली दिसत नाही बरं का भाजी. मग त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामध्ये चिकन. चांगले मसाले भाजून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये टाकायचं मग आपल्याला चिकन टाकायचं आहे. मस्त फ्राय करायचं चिकन त्याच्यामध्ये, जेणे की आपलं अंगचं पाणी त्याच्यामध्ये आटल. आणि मग त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला 1 तांब्या गरम पाणी टाकल्यानंतर तुम्ही बघू शकताय आहा, कसली आपली भाजी दिसतीये. वाव, तोंडाला तर घ्यायची. मग एक उकळी काढून गदा झाली आपली भाजी तयार.